शिवसेना युबीटीच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत काल अधिकृत प्रवेश झाला। 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदेंनी केली। दरम्यान शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण विचारल्यानंतर विकास निधी मिळत नाही, कामं होत नाहीत अशी फुटीर खासदारांनी कारणं पुढे केली आणि फुटलेल्या खासदारांचा बुरखा आता टरा फाडणारी माहिती समोर आली आहे। विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या खासदारांनी विकास निधी मंजूर झाल्यानंतर सुद्धा तो खर्च न केल्याचं समोर आलं। खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला वर्षाला काही विशिष्ट कोटी रुपयांचा निधी मिळतो। हा निधी प्रामुख्याने रस्ते, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचं पाणी, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या कामांसाठी खर्च केला जातो। फुटलेल्या खासदारांपैकी काही खासदारांनी फुटण्याचं जे मुख्य कारण दिलं ते म्हणजे विरोधी पक्षातील खासदारांना विकास निधी मिळत नव्हता आणि त्यामुळे मतदारसंघातली कामं करण्यास अडचणी येत होत्या। मात्र प्रत्यक्षात खरंच विकास निधी मिळत नव्हता का? विकास निधी आतापर्यंत खासदारांना किती मिळाला आणि त्याचा वापर कसा केला याबाबत सगळी माहिती आता समोर आलेली आहे। पाहुयात या निधीबाबत खासदार नागेश पाटील आष्टीकर आधी काय म्हटले होते आणि त्यानंतर आपण आकडेवारी बघू। तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती। माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत आणि प्रत्येक गावात गेले की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे। त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेला आहे। तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते, सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते।